नमस्कार, सुनीताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानांची भाजी। त्यासाठी इथे मी पाव किलो शेवग्याची पाने घेतली, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला, अर्धी वाटी भिजवलेली मूग डाळ घेतली, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या। शक्यतो कोवळी पाने घ्यायची। आता शेवग्याची पाने आपण अशी नळाखाली 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे त्यावर असलेली धूळ निघून जाईल आणि नंतर चाळणीमध्ये काढून घेऊ। आता इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल गरम झालं की 1 चमचा जिरे टाकू। जिरे तडतडले की कट करून घेतलेला लसूण टाकू। लसूण नंतर कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकू। हिरवी मिरची आपल्याला लाल मिरची टाकायची नाही इथे, म्हणून थोड्या हिरव्या मिरच्या मी इथे जास्त घेतल्या आहेत। नंतर हे सर्व आपण असं परतून घेऊ। नंतर 1 चमचा हळद टाकू, नंतर चवीनुसार मीठ टाकू, नंतर भिजवलेली मूग डाळ घेऊ। ही मूग डाळ मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती। हे सर्व छान परतून घेऊ। या भाजीमध्ये मसाले नसल्यामुळे ती बनवायला खूप सोपी आहे। परतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकू आणि झाकण ठेवून अर्धवट डाळीला शिजवून घेऊ। आता इथे आपली अर्धवट डाळ शिजली आहे। आता आपण त्यामध्ये धुवून घेतलेली पाणी टाकू आणि सर्व छान मिक्स करून घेऊ। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि जर माझ्या पेजवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अशी ही आपल्याला छान परतवून घ्यायची आहे। आता परतल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवू आणि मंद गॅस करून 10 मिनिटे शिजवून घेऊ। आता झाकण काढून इथे छान भाजीला वाफ आली आहे। आता आपण परत एकदा सर्व मिक्स करून घेऊ आणि बघा आता इथे पाणी थोडं सुटलं आहे भाजीला। त्यासाठी आता आपण इथे अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट टाकू आणि छान मिक्स करून घेऊ आणि त्यावर झाकण ठेवून परत 5 मिनिट वाफ येऊ देऊ। शेवग्याची पाने, फुले, शेंगा याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे। शेवग्यांचे पाने, फुले, शेंगा यांच्या भरपूर रेसिपी आहेत। जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा। आता झाकण काढून घेऊ आपण। बघा इथे आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार झाली आहे। ही भाजी तुम्ही गरम गरम भाकरीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते। करून बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्यू।